छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळते। संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये वाद सुरूच आहे। उपमहापौर पद द्यायला शिरसाटांचा विरोध होता। उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी हे विधान केलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरूच आहे। संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यामधला वाद अद्यापही सुरूच आहे। उपमहापौर पद द्यायला शिरसाटांचा विरोध होता असं विधान उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलेलं आहे। तर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। त्यांनी काय म्हटलेलं आहे नेमकं आपण पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चा आहे ती शिवसेनेतल्या गटबाजीची। राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौर पद मिळालं आणि पालकमंत्री संजय शिरसाट याच्या विरोधात होते। त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौर पद मिळाल्यानंतर त्यांनी मनपाबाहेर एक जल्लोष केला आणि अगदी त्यांचे समर्थक हे पालकमंत्र्यांच्या गाडीसमोर जाऊन शक्ती प्रदर्शन करायला लागले आणि या सगळ्यांमुळे चर्चांना उधाण झालंय। त्यांनी तुम्हाला विरोध केला होता असं आम्हाला कळतंय आणि त्यामुळे तुमच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीसमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली। काय चाललंय? नाही, त्यांनी विरोध केला होता ते मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बघितलं की आपण विचारलं तर त्यांनी सांगितलं हो माझा राजेंद्र जंजाळ विरोध आहे। ठीक आहे, विरोध तो त्यांचा प्रश्न आहे, का केला त्यांचं उत्तर मी त्यांच्याकडेच आहे। परंतु जेव्हा मी महापौर उपमहापौरपदी या ठिकाणी मी जिंकलो आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्यांचा विरोध डावलून मला संधी दिली तर कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह होता आणि आनंदाच्या भरामध्ये ते पालकमंत्र्यांना गुलाल लावण्यासाठी गेले होते आणि पालकमंत्री त्यावेळेस गाडीत बसून त्यांना कोणत्या कार्यक्रमाला जायचं असेल ते निघून गेले। परंतु असं कोणाला मला असं वाटतं की दिवसनं वगैरे हा काही विषय नव्हता। बऱ्यांना गार केलं हा शब्द कोणासाठी होता? मग एमआयएमनी जो माझ्या विरोधात फॉर्म भरला असेल त्याच्यासाठी असू शकेल। माझं म्हणणं एवढं आहे की शिवसेना ही आदेशावर चालणारी संघटना आहे आणि आदेश देण्याचं काम हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब करतात। त्यांनी एकदा आदेश दिल्यानंतर त्यांनी फॉर्म घेणं अपेक्षित नव्हतं, फॉर्म भरणं अपेक्षित नव्हतं। एवढंच माझं म्हणणं आहे। विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।